श्री गणेशाय श्री सरस्वते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः स्वार्थशविके स्वराट तेने ब्रह्म हृदयादिकवये मुह्यन्ति यस्सुराय तेजो सत्यं परं धीमहि महायोगपीठे तटे भीमरत्या वरपुण्डरीकाय दातो तिष्ठन्तमानन्दघन परब्रह्मलिङ्गं भजे वसुदेववसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगत्। जय जय राधारमण जय जय नवलकिशोर जय 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 करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव दामोदर माधवे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
तमेव जातम् धर्मात् वेद्रि सत्यं हितं परमं वदामि आवर्णयेतं मधुराक्षराणि गोविन्दनाम
भगवान की पवन सुत हनुमान की सभी साधु संतन की छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरये नमः हरये नमः हरये नमः। परम मंगलमय श्रीमद भागवत कथा महाराष्ट्राचे परमदैवत पंढरीनाथ भगवान, सर्व साधू संत, या ग्रामामधील सर्व ग्रामदेवता, सर्व स्थान देवता, या सर्वांच्या चरणावर वंदन करतो। सर्व गावकरी मंडळी, आयोजक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, उपस्थित सर्व श्रोता मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, धर्मपीठावर विराजमान माझे सहकारी बंधू हरिभक्तपरायण ईश्वरजी महाराज धारपुरे, हरिभक्तपरायण सुशीलजी महाराज पवार, हरिभक्तपरायण चेतनजी महाराज फुटाणे, हरिभक्तपरायण ओमजी महाराज राऊत, साऊंड ऑपरेटर हरिओमजी, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते। शुकाचार्य म्हणतात, ऐक राजा, आज तुझ्या जीवनामधला 5वा दिवस गेले, तुझे 4 दिवस निघून गेले, आजचा 5वा दिवस। राजा, तुझ्या कर्मामध्ये श्राप नव्हता तरी तुझ्या कर्मामध्ये श्राप। काही कारण नसताना राजा तू एका साधूचा अपमान केला, काही कारण नसताना एका साधूचा अपमान केला, मात्र या ब्रह्मशापामधून मुक्त करण्याकरता एक साधूच त्या ठिकाणी आला। ब्रह्मशाप नेती नेती राजा, ब्रह्मशाप कोणाचा खोटा झाला नाही आणि ब्रह्मशाप आजपर्यंत कोणाचा खोटा होणार नाही। संतांचे शब्द आहे, ब्रह्मवाक्य आहे, ब्रह्मवाक्य प्रमाण, ब्रह्मवाक्य ही प्रमाण आहे, ब्रह्मवाक्य कधी खोटं ठरणार नाही। राजा, तुझा श्राप खोटा होणार आहे। आज 5वा दिवस आहे, चला आपण प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्म चेक करून पाहू। तो तक्षक नावाचा साप कोटपर्यंत आहे, 5वा दिवस आहे। आपण 3ऱ्या दिवशीला कर्म चेक केलं होतं। शुकाचार्यांनी प्राणायामामध्ये पाहिलं, तो तक्षक नावाचा साप 3ऱ्या दिवशी कोण सांगतं किती किलोमीटरचं अंतर पार करून आला होता। जे कथा ऐकले त्यांना माहिती आहे किती किलोमीटरचं अंतर। हा, तुम्ही रोज आहे ना, सांगा। 6 काय, हा, 600 किलोमीटरचं अंतर पार करून आला। साप अर्ध्यापर्यंत आजारी पडला, सापाला आजार यायला लागला, सापाकडून सरपटणं होत नाही। 4था दिवस गेला, 4थ्या दिवशी सापाने कसं बस 100 किलोमीटरचं अंतर पार केलं। आता 700 किलोमीटरचं अंतर पार झालं आहे, आता 500 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे। आज 5वा दिवस आहे, आज किती किलोमीटरचं अंतर पार करतोय। साप जवळजवळ 75% आजारी पडला, सापाकडून आता चालणं होत नाही, समोरचं दिसत नाही। मला तुम्ही एक सांगा की जो मनुष्य आजारी असतो त्याच्याकडून चालणं होईल? चालणं होणार नाही। आणि परीक्षितीच्या कर्मात तर तो तक्षक नावाचा साप येईल आणि तो त्याला दंश करेल, आणि एक वेळा का दंश केला की मग मात्र तो अधोगतीला गेला। मग राजा, तुला जर अधोगतीला जाऊ नये असं वाटत असेल, सद्गतीला जावं असं तुला वाटत असेल,
मग राजा त्याकरता आपला नियम आहे, तुझं कर्म बदलायला लागलं, तो साप आता चालू शकत नाही आणि अंतर पार करू शकत नाही. राजा तुझं कर्म हळूहळू हळूहळू बदलायला लागलं. मग राजा तुझ्या जीवनामध्ये आजचा दिवस जर सोडला तर फक्त 2 दिवस राहिले. राजा या 2 दिवसामध्ये का होईना राजा तुला नियमानं चालावं लागेल, नियमानं वागावं लागेल. आपला नियम आहे, आला साप त्याला हाकू नको, चढला अंगावर तरी चढू दे, डसला तरी डसू दे. राजा कोणाच्या गोड बोलण्यामध्ये फसू नको, कोणाच्या जवळचं काही खाऊ नको, आपल्या आसनावरून उठू नको आणि हरैन नमा म्हणायला सोडू नको. राजा जो गुरुने नियम सांगितला ना त्या नियमाप्रमाणे परीक्षित राजाने 7 दिवसापर्यंत कथा ऐकली. त्या नियमाप्रमाणे कथा ऐकली. चल राजा काल आपण पाहिलं परमात्माचं प्रागट्यकरण पाहिलं. काल काय झालं? प्रागट्यकरण झालं का जन्म झाला? जन्म झाला का देव प्रगट झाले? देवाचा कधी जन्म नाही. जन्मांधस्य यतोन्वयादितरतः स्वार्थस्य भिगे स्वराट. ज्याचा कधी जन्म नाही, ज्याने कधी गर्भातून जन्म घेतला नाही. जन्म तुमचा आमचा आहे, जन्म हा तुमचा आमचा आहे, देवाचा जन्म नाही आहे. देव कधी जन्म घेत नाही, कारण देवाचा मृत्यू नाही. तुमचा आमचा मृत्यू आहे म्हणून तुमचा आमचा जन्म आहे. देवाचा जन्मही नाही, देवाचा मृत्यूही नाही. आणि जन्म हा वासनेतून घ्यावा लागतो. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. जन्म हा तुमचा आमचा वासनेमधून झालेला आहे. देवाने कधी जन्म गर्भामधून घेतला नाही, वासनेतून जन्म घेतला नाही. देव तर कधी गर्भातून जन्माला आलेच नाही. एकच वेळा गर्भामध्ये गेले होते परमात्मा. कोणाच्या? उत्तरेच्या गर्भामध्ये गेले होते परीक्षितीचं रक्षण करण्याकरता. म्हणून परमात्माचं त्यावेळेस एक नाव पडलं उत्तरायण भगवान. गर्भामध्ये गेले आणि गर्भामधून परीक्षितीचं रक्षण करून वापस आले. त्याच वेळेस गर्भामध्ये गेले. नाही तर भगवंत गर्भामधून कधी जन्म घेत नाही, भगवंत प्रगट होतात. जन्मांधस्य यतोन्वयादितरतः. ज्याचा कधी जन्म नाही, ज्याचा कधी मृत्यू नाही. स्वार्थस्य भिगे स्वराटः. मला एक सांगा, तुमच्या इथे मुलं जन्माला आल्यानंतर बोलायला लागतात का? बोलतात का मुलं तुमच्याकडची? बोलत नाही. बरोबर आहे, MP आहे ना. पण आमच्या उत्तर प्रदेशमध्ये बोलतात. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाल्याबरोबर बोलायला लागले. स्वार्थस्य भिगे स्वराट. स्वराट केला की बाबा मला या ठिकाणी ठेवू नका, मला नंदाच्या गावाला घेऊन जा, मला नंदवाड्यात मला नंदाकडे घेऊन जा, तिथेच माझी वाढ होईल. 11 वर्षानंतर पुन्हा तुमची आणि माझी भेट होईल. बोलायला लागले. स्वार्थस्य भिगे स्वराट तेने ब्रह्म हृदयाय. त्या ब्रह्माला सुद्धा भगवंत कळू शकला नाही, तर तुम्हाला आम्हाला ब्रह्म कळू शकणार आहे का? त्या ब्रह्माला सुद्धा ब्रह्म कळला नाही, भगवंत कळला नाही. लवकर येत चला, मला डिस्टर्ब होते ना. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वार्थस्य भिगे स्वराट. हा जो जन्माला आल्याबरोबर बोलायला लागला. तेने ब्रह्म हृदयाय आदि कवये मुह्यंती यत् सुराय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. व्यासजी सांगतात तेने ब्रह्म हृदयाय. जो परमात्मा ब्रह्माला सुद्धा कळला नाही, तो परमात्मा तुम्हाला आम्हाला कळणार आहे का? तेने ब्रह्म हृदयाय आदि कवये. तो ब्रह्माला सुद्धा कळला नाही, जो वेदांना सुद्धा कळला नाही,
आणि तो ब्रह्माला सुद्धा कळला नाही, जो वेदांनाही कळला नाही तो ब्रह्माला कुठून कळणार आहे? वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार ज्याचा. कानडा राजा पंढरीया, कानडा राजा पंढरीया, कानडा राजा पंढरीया. नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार याचा. पंढरीचा वेदांनाही जो कळला नाही तिथे ब्रह्माला सुद्धा कळणार आहे का तो? तुम्हाला आम्हाला कुठे कळणार आहे? जो ब्रह्माला कळला नाही तुम्हाला आम्हाला कुठे कळणार? कशा करता बोलतो आहे? देवाचा जन्म नाही, देव प्रगट झाले. देव तनु धारण करतात, निज इच्छा निज निर्मित तनु. जी तनु देवाला धारण करायची असेल ती तनु धारण करतात. देवाला वाटलं मी वराहाच्या रूपामध्ये यावं, वराहाच्या रूपामध्ये आले. नर आणि सिंहाच्या रूपामध्ये यावं, नर आणि सिंहाच्या रूपामध्ये आले. कासवाच्या रूपात आले, मासडीच्या रूपामध्ये आले. देव निज इच्छा निज निर्मित तनु, इच्छेप्रमाणे शरीर धारण करतात, तनु धारण करतात. आणि आम्ही कर्मानुसार आपली तनु असते. जसे कर्म कराल तशी तुम्हाला तनु निर्माण होईल, तनु धारण होईल. याचा अर्थ आहे की देव कधीही जन्म घेत नाही, देव प्रगट होतात. बघा थोडी गंमत तुम्हाला सांगतो. दोन संतांचे दोन मत आहे या ठिकाणी. एक संत म्हणतात की देव जन्मला, एक संत म्हणतात की देव प्रगटला. जगद्गुरु तुकोबारायांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव जन्मला. त्यांना माहिती नसेल का? आम्हाला हे धर्मशास्त्र वाचून माहिती झालं की देवाचा जन्म झाला. हे आम्हाला वाचून माहिती झालं. तुकोबारायांना माहिती नसेल का जन्म झाला म्हणून, प्रगट झाले म्हणून? पाचवा वेद म्हटलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या ग्रंथाला पाचवा वेद म्हटलेला आहे. दोन संतांचे दोन मत आहेत. तुकोबाराय म्हणतात जन्मला, नामदेव महाराज म्हणतात प्रगटला. अयोनी संभव नहे काही भरवा, नाम याचा स्वामी प्रगटला. मग नामदेव महाराज म्हणतात प्रगटला, तुकोबाराय का बरं म्हणतात? देव गोकोडी जन्मला, देव गोकोडी जन्मला, देव गोकोडी
अवतार दृष्ट पाप तुटला दृष्ट पाप तुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा देव गोकुळी जन्मला. तुकोबाराय म्हणतात देव गोकुळी जन्मला. आता खरं कोणाचं म्हणावं? नामदेव महाराजांचं खरं म्हणावं की तुकोबारायांचं खरं म्हणावं? एक तर तुकोबाराय खोटे बोलत असतील, नामदेव महाराज खरं बोलत असतील. एक तर नामदेव महाराज खोटं बोलत असतील, नाही तर तुकोबारायांचं खरं असेल, नाही तर दोघांचंही खरं असेल. मी तरी खोटा बोलत असेल. काय समजावं? तुकोबारायांचं सुद्धा खरी आहे आणि नामदेव रायांचं सुद्धा खरी आहे. नामदेव महाराजांना प्रगट झाले हा अनुभव आहे आणि तुकोबारायांना जन्म झाला हा अनुभव आहे. अनुभव कोणासाठी लिहिला? अनुभव तुमच्या आमच्यासाठी लिहिला. कारण एका भक्ताला वचन दिलं होतं भगवंताने की यानंतरचे माझे जेवढे काही अवतार कार्य आहे आईच्या गर्भामधून होतील. आईच्या गर्भामधून मी जन्म घेणार आहे. आई नावाचं पात्र ते सर्व माझ्या अवतारमध्ये येणार आहे. कोण्या भक्ताला वचन दिलं होतं? कोण सांगू शकतं? सांगितलं मी परवाच्या दिवशी. नाही माहिती? परवाच्या दिवशी सांगितलं होतं. एका भक्ताला वचन दिलं होतं. म्हणून कथा ही पुन्हा पुन्हा ऐकावी लागते. पुनी पुनी कितनी हो इतनी सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई. म्हणून पुन्हा पुन्हा ही कथा आपल्याला ऐकावं लागतं. कशा करता ऐकावं लागतं? कारण आपलं समोर पाठ माग सपाट असतं ना. ध्रुवाला वचन दिलं होतं या ना. ध्रुवाने विचारलं होतं देवा तुला आई आहे का? भगवंत म्हणे मला आई तर नाही आहे, पण यानंतरचे जेवढे काही अवतार कार्य असेल आई नावाचं पात्र असणार आहे. आईच्या गर्भामधून मी जन्म घेणार आहे. हे तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता तुकोबारायांना त्या ग्रंथामध्ये त्या अभंगामध्ये घालावं लागलं की देव गोकुळी जन्मला दृष्ट्या थरकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. ते घालावं लागलं. पण तुकोबारायांचं सुद्धा खरी आहे आणि नामदेव रायांचं सुद्धा खरी आहे. म्हणून देवाचा जन्म नाही, देव काय झाले? प्रगट झाले. आणि ज्या ठिकाणी जन्म झाला हा भाव आहे त्या ठिकाणी मात्र आज दुःख आहे. जन्म कुठे झाला? मथुरेत जन्म झाला. हा भाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दुःख आहे आणि ज्या ठिकाणी प्रगट झाला हा भाव आहे त्या ठिकाणी मात्र आज आनंदही आनंद आहे. प्रगट झाले हा भाव कुठे आहे? गोकुळामध्ये आहे. कारण गोकुळातल्या लोकांना माहितीच नव्हतं देवाचा जन्म झाला की काय झालं. गोकुळातल्या लोकांना माहितीच नव्हतं. रात्री 12 नंतर वसुदेवाने टोपलीमध्ये लालाला धारण केलं आणि गोकुळात नेलं, नंदबाबाच्या स्वाधीन केलं. गोकुळामध्ये आनंद का आहे माहितीये का? वसुदेवाने लालाला नंदबाबाच्या स्वाधीन केलं आणि नंदबाबाला सांगितलं हा घ्या, प्रेममय परमात्मा आहे, आनंदमय परमात्मा आहे, चितमय परमात्मा आहे, सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, हा घ्या. नंदबाबा म्हणायला लागले ज्या ठिकाणी प्रेममय परमात्मा आहे, आनंदमय परमात्मा आहे त्या ठिकाणी मायाचं काही काम आहे का? एक काम करा, आता नुकतीच माया जन्माला आली, ही माया तुम्ही घेऊन जा. गोकुळात आनंद का आहे? ज्या ठिकाणी प्रेममय परमात्मा आहे, आनंदमय परमात्मा आहे त्या ठिकाणी मायाचं काम नाही आहे. जिथे प्रेम आहे तिथे मायाचं काही काम आहे का? जिथे माया आहे ना तिथे प्रेम नाही आहे. बघा तुम्ही आपल्याच घरचं चित्र बघा. जिथे माया असेल ना तिथे प्रेम नाही. माया म्हणजे कोण? माया म्हणजे कोणी माया नावाची बाई नाही बरं. माया म्हणजे कोणतीही संपत्ती. बघा जिथे माया असेल तिथे काय आहे? कलह आहे. बापात आणि मुलामध्ये कलह निर्माण होतो. जिथे माया असेल ना तिथे भावाभावामध्ये कलह निर्माण होतो, लढाई झगडा होतात. आणि ही माया अशी आहे, माया कोणाजवळ थांबत नाही. माया बडी बलवान, माया की दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर का विचार करावा लागेल बाबा रे. कोणता विचार करावा लागेल? आपल्याला मायेच्या मागे धावायचं नाही आहे. नंद बाबा मायेच्या मागे नाही धावले. सांगितलं की ही माया घेऊन जा. या मायेचं इथं काही काम नाही आहे, कारण इथे प्रेममय परमात्मा आलेला आहे. इथे या ठिकाणी मायेचं काही काम नाही आहे आणि आम्ही मायेच्या मागे धावतो.
माया बडी बलवान. माया कोणाच्या जवळ थांबत नाही, माया कोणाला सापडत नाही. अरे धावायचंच असेल ना तर संतांच्या मागं धावा, धावायचंच असेल ना तर भगवंताच्या मागं धावा, मायेच्या मागं धावू नका. अरे तो सिकंदर एवढी माया जमवली, एवढी माया जमवली, एवढी माया जमवली, शेवटी रडला. का रडला? कारण तो माया नेऊ शकला नाही, एवढा मायेच्या मागं धावला. असं म्हणतात की ज्यावेळेस त्याचा अंतकाळ जवळ आला ना त्यावेळेस सर्व त्याने माया आपल्या नजरेसमोर ठेवली आणि रडायला लागला. का रडायला लागला? ही जमवलेली माया यापैकी मी एक फुटकी कवडीही नेऊ शकत नाही. हुई नामवर बेमिसाल कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे. जवानी पर वाले बाल भी बचताए
दिवस आपल्याला मायेला इथेच टाकून जावं लागणार आहे. माया आपल्या सोबत येणार नाही. नंदबाबाने मायेला जवळ ठेवलं नाही. सांगितलं की या ठिकाणी प्रेममय परमात्मा जर असेल ना त्या ठिकाणी मायेचं काही काम नाही. ही माया घेऊन जा. मायेला वसुदेवाच्या स्वाधीनं केलं. वसुदेवाने ती माया टोपलीमध्ये धारण केली. मथुरेला आले. कंसाला कळलं मुलगा तर नाही मुलगी जन्माला आली. कंस हसायला लागला. माझ्या भीतीने मुलं नाही मुली जन्माला येतात. तो मूर्ख बंदीखान्यामध्ये आला. पकडलं त्या मायेला गरा गरा फिरवायला लागला. मला एक तुम्ही सांगा, अरे माया तुमच्या आमच्या हाती सापडत नाही तर त्या मूर्खाच्या हाती सापडणार आहे का माया? आणि नुकतीच जन्माला आली ती माया. पकडली त्याने. गरा 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 फिरवायला लागला. निसटली हातची. जशी निसटली तशी लख वीज चमकली आणि कळकळ कळकळ वीज चमकली. अष्टभुजाधारी धारण झाली आणि आकाशवाणी केली म्हणजे मूर्ख कंसा, अरे वसुदेव देवकीचा मुलगा केव्हाच जन्माला आला आणि तो सुरक्षित आहे. काही काळजी करू नको. तोच वसुदेव देवकीचा 8व्या नंबरचा मुलगा तो तुझा वध करणार आहे. जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हापासून कंस हा भयाने भयभीत झाला आणि ती लख वीज चमकली आणि सह्याद्री पर्वतावर जाऊन आदळली. विंध्याचल पर्वतावर जाऊन आदळली. त्या विंध्याचल पर्वताचे कळकळ कळकळ करत 2 भाग करत नेले. टरटर करत 2 भाग करत नेले त्या पर्वताचे. आणि त्या पर्वताच्या दोन्ही पर्वताच्या मधातून निघाली ती 18 हातांची. तिला म्हणतात सप्तशृंगी. बोल सप्तशृंगी मैया. गेले होते का सप्तशृंगीला? जा तुम्ही सप्तशृंगीला. नाशिक जिल्ह्यामध्ये 18 हाताची आहे सप्तशृंगी. ही कोण आहे? ही माया आहे. ही नंद आणि यशोदेची मुलगी आहे. म्हणजे कृष्णाची बहीण जरी म्हटलं तरी चालते. आणि इकडे मात्र गोकुळामध्ये आनंद ही आनंद. का आनंद आहे गोकुळामध्ये? कारण या ठिकाणी सच्चिदानंद रूपाय परमात्मा आज नंदबाबाच्या घरी प्रगट झाले. नंदबाबाच्या घरी प्रगट झाले. ज्यावेळेस नंदाच्या बहिणीने सुनंदाने पाहिलं लाला भयो आहे. सुनंदाने नंदाला सांगितलं आणि नंदाने गोपाळांना सांगितलं. गोपाळांनी गोपिकांना सांगितलं आणि गोपिका गवळणी एकमेकाला म्हणायला लागल्या, अगं चला नंदाच्या घरी. गवळणी सांगती गवळणीला, अरे गवळण सांगती गवळणीला. गवळण म्हणती गवळणीला. सर्व गोपाळांनी गोपिकांना सांगितलं. गोपिकांनी गवळणींना सांगितलं आणि गवळण एकमेकाला म्हणायला लागली, चला यशोदेला पुत्र झाला. चला. सर्व गोपिका आज नंदवाड्यामध्ये यशोदेच्या महालामध्ये यायला लागल्या. ज्यावेळेस सर्व गोपिका यशोदेच्या महालामध्ये आल्या त्यावेळेस यशोदेच्या मांडीवर यशोदेचा लाला खेळत होता, पाहत होता. आणि
आणि प्रत्येक गवळण त्या लालाला पाहत होती. अगं बाई किती सुंदर दिसतो का हा. बाई कोणासारखा दिसत असेल? नंदबाबा सारखा दिसत असेल? नाही नाही, नंदबाबा तर गोरे आहे, हा सावळा आहे. अगं बाई यशोदे सारखा दिसत असेल? नाही नाही, यशोदा पण गोरी आहे, हा सावळा आहे. अगं बाई कोणाही सारखा दिसो, पण पाहायला बघ किती सुंदर दिसतोय, किती सुंदर दिसतोय पाहायला. अगं बाई पाहायला सुंदर दिसतो, त्याचे डोळे बघ किती सुंदर आहे, कसा टकटक टकटक पाहतोय ग माझ्याकडे. वा किती सुंदर दिसतोय. अगं बाई डोळेच पाहिले तू, त्याचे केस नाही पाहिले. अगं कसे करली करली कुरडे कुरडे केस आहे त्याचे. यशोदा तुझ्या लालाला देशील आमच्या जवळ. यशोदेने काय केलं, आळीपाळीने सर्व गोपिकांच्या स्वाधीन केलं. ज्यावेळेस सर्व गोपिका यायला लागल्या नंदवाड्यामध्ये, गोपिका रिकाम्या हाताने नाही आल्या. हाती घेऊन सुंटवडे, रिकाम्या हाताने नाही आल्या. नंद आणि यशोदेच्या घरी सतगण चितगण आनंद घन परमात्मा प्रकट झाले, तर त्या रिकाम्या हाताने नाही आल्या. काय आणले? सुंटवडे आणले. आणि मलाही माहिती आहे आज आपलं भगवंताचं प्रगटीकरण आहे, तुम्ही रिकाम्या हाताने आले नसेल, काही ना काही आणलं असेल. काय आणलं तुम्ही? काय आणलं? काहीच नाही आणलं. आता जरी नाही आणलं तरी चालेल, पण सायंकाळी चांगले 10-10 किलोचे पदार्थ करून आणा. पण उपवासाचे आणा. आज एकादशी आहे, एकादशी कालची नाही. आम्ही महाराष्ट्रातले लोक, पंढरपूरला जाणारे लोक, आम्ही एकादशी ही आजची करत असतो, म्हणजे उर्वरित एकादशी करत असतो. आमची एकादशी ही सूर्य पाहत असते, मग ती एकादशी आम्ही करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे संतांनी सांगितलं आहे, संतांच्या आचारसंहितेप्रमाणे आम्ही एकादशी करतो. म्हणून आज एकादशी आहे आणि प्रत्येकाने एकादशी करा. आणि एकादशीचे पदार्थ आज गोवर्धनाला 56 प्रकारचा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणी दुधाची बर्फी बनवा, कोणी पेढे बनवा. फक्त बुंदीचा लाडू नका आणू, चालत नाही उपवासाला. शेंगदाण्याचे लाडू बनवा, तिळाचे लाडू बनवा, काजूचे लाडू बनवा, बदामचे लाडू बनवा. आणि चांगले तुम्ही 10-10, 5-5 किलो आणा. आम्ही नाही म्हणणार नाही. मग गोपिका रिकाम्या हाताने नाही आल्या. काय आणले? हाती सुंठवडे आणले. आणि गोपिका म्हणायला लागल्या, यशोदे तुझ्या लालाला आमच्या जवळ देशील. यशोदेने काय केलं, सर्वांना आळीपाळीने दिलं. आणि गोपिकांनी काय केलं, सुंदर असा पाळणा त्या ठिकाणी केला. आणि पाळणा केल्यानंतर लालाला त्या पाळण्यामध्ये टाकलं. आणि आज गोपिका सुंदर असा पाळणा म्हणायला लागल्या. निज निज माझ्या लालना अंगाई गीत गाते, लावण्या रेशमाची दोरी, पाळणा तुझा पाळणा तुझा
गोपिकांनी लालाला सुंदरसा पाळणा करून पाळण्यामध्ये झोके द्यायला लागल्या. गोकुळामध्ये सर्व गोपाळांना आनंद झाला, सर्व गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, कारण नंद बाबाला आणि यशोदेला मुलगा झाला. का बरं गोकुळातल्या लोकांना आनंद झाला असेल? बघा, नंद बाबा हे मुखिया होते. ब्रज 84 कोस एरियाचे काय होते? ते मुखिया होते. मुखियाला मुलगा झाला आणि आनंद सर्व गावाला झाला. नवल आहे ना, किती नवल आहे. आमच्या तर शेजारी मुलगा होते तर आम्हाला आनंद होत नाही. 12 वर्ष तर झाले, काही तर झालं नाही. काही केलं असेल, उकिरडे वगैरे पुजले असेल, काही केलं असेल, धागे ताई दोरे केलं असेल म्हणून तर झालं. अरे कसंही का होईना, अरे त्यांच्या आनंदामध्ये आनंद माना, आम्हाला आनंद नाही आहे. आणि इथे काय आहे? विरुद्ध परिस्थिती आहे. मुलगा राजाला झाला, आनंद सर्व गावाला झाला. मुलगा राजाला झाला, आनंद सर्व गावाला झाला. ज्यावेळेस नंद बाबाचं वय वाढायला लागलं, यशोदेचं वय वाढायला लागलं, त्यावेळेस नंद काय केलं? गोकुळातल्या लोकांनी विचार केला, आमचे राजे नंद बाबा वय 90 वर्षाचं झालं, यशोदेचं वय 80 वर्षाचं, म्हातारपण यायला लागलं, पण आमच्या राजाला मुलगा नाही. नंद बाबाला मुलगा व्हावा म्हणून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून सर्व गोकुळातले लोक शांडिल्य ऋषीकडे गेले आणि शांडिल्य ऋषींना विचारलं की आमच्या नंद बाबाला मुलगा व्हावा, त्याकरता एखादं व्रत आम्हाला सांगा. शांडिल्य ऋषींनी एक व्रत सांगितलं. ते व्रत सर्व गोकुळातल्या लोकांनी केलं. त्याचा परिणाम हा झाला, सतगण चितगण आनंदगण परमात्मा आज नंद आणि यशोदेच्या घरी प्रगट झाला. असं कोणतं व्रत केलं असेल गोकुळातल्या लोकांनी की स्वतः परमात्माने नंद यशोदेच्या घरी प्रगट व्हावं? कोणतं व्रत केलं असेल? संतोषी मातेचं, वैभव लक्ष्मीचं. कोणतं व्रत केलं असेल? मी सांगू का कोणतं व्रत केलं? एकादशीचं व्रत केलं. एकादशीचं व्रत गोकुळातल्या लोकांनी केलं. गोकुळातल्या लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. सतगण चितगण आनंदगण परमात्मा प्रगट झाले. आणि एकादशीचं व्रत असं आहे, मनोकामना पूर्ण करणारं व्रत आहे. जर गोकुळातल्या लोकांच्या मनोकामना जर पूर्ण झाल्या आणि आमच्याही मनामध्ये ज्याही कोणत्या मनोकामना असेल, जर आम्ही एकादशीचं व्रत केलं तर त्या पूर्ण होणार नाही. पण त्याकरता एकादशीचं व्रत केलं पाहिजे ना. कोणाकोणाला एकादशी आहे आज? बाकीचे आपल्या गावातले नाही आहे वाटते. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. का बरं करत नाही एकादशीचं व्रत? तुम्ही एकादशी करतच नाही का? ज्यांनी हात वरती केला नाही, एकादशी करतच नाही का? हा, अजिबात नाही करत. काय 3 बोट कशाला दाखवले तुम्ही? तिया येणार आहे का? 3 एकादशी. मी म्हटलं बा 3 बोट दाखवले तर काही 3 एकादशा करत्या. कोणत्या कोणत्या? हा, एका एकाने सांगा. आषाढी, अजून शिवरात्री, अजून कार्तिक. आषाढी, कार्तिक आणि शिवरात्री ह्या 3 एकादशा करता. ह्या 3च काऊन करता? वावरात जा लागते. अच्छा का? हा, आणि तुम्हाला कोण सांगितलं महाशिवरात्रीची एकादशी आहे? महाशिवरात्रीची एकादशी नाही आहे. हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. मग कार्तिकच्या एकादशीला आणि आषाढीच्या एकादशीला त्या दिवशी नाही जावं लागत का शेतामध्ये? आणि एक तुम्हाला सांगू, 15 दिवसांनी येणारं एकादशीचं जे व्रत आहे, 15 दिवसांनी एकादशीचं व्रत केलं पाहिजे. का केलं पाहिजे? त्याला वैज्ञानिक कारण आहे. आम्हाला जेवढे काही आजार आहे ना, तेवढे आजार हे पोटापासून जन्माला येतात. पोटाच्या विकारापासून आजार जन्माला येतात. आम्ही तर 12ही महिने खातोच हो, चरतो हो 12ही महिने. जे नाही खायचं ते सुद्धा खातो. तुम्ही कशाला आम्हाला शेत सांगता? शेतात जाणारे शेतकरी वारकरी बघा, पंढरपूरला जाणारे 1.5 महिना पायी वारीत चालतात आणि उपवासी चालतात. तुम्ही शेतामध्ये 5 घंटेत काम करता, पण पायी वारीत चालत जाणारा सकाळी 5 तास चालतो, सायंकाळी 5 तास चालतो, 32, 35 किलोमीटर पायी चालत जातो आणि तो एकादशीचं व्रत करतो.
एकादशीचं व्रत का करावं लागतं? दर 15 दिवसांनी एकादशीचं व्रत, कारण अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्राला वरती ओटी येते आणि अमावस्या पौर्णिमेच्या आधी 4 दिवस आधी जे येणारं एकादशीचं व्रत आहे, त्या दिवशी जर पोट जर रिक्त ठेवलं तर पोटापासून जे विकार निर्माण होतात आणि पोटात जे विकार निर्माण होतात त्यापासून अनेक विकार होतात, ते विकार होत नाही. म्हणून त्या दिवशी पोट रिकामं ठेवावं लागतं, पोटाला व्यायाम द्यावा लागतं. पोटाला व्यायाम त्याच वेळेस मिळेल ज्या वेळेस आपण पोट रिकामं ठेवू. म्हणून एकादशीच्या निमित्तानं पोट हे रिकामं ठेवावं लागतं. अरे उपाशी काम करणारे सुद्धा मजूर शेतामध्ये असतात, उपवासी करतात काम. आजही आमच्या त्या तिकडे मावल्या ज्या आहे ना, त्या उपवासी एकादशीच्या दिवशी काय अहो पदरात बांधून थोडेसे शेंगदाणे नेतात शेतामध्ये, पदरामध्ये शेंगदाणे बांधून नेतात आणि एकादशीचं व्रत करतात. कशा करता सांगतोय? एकादशीचं व्रत हे आपल्या आरोग्यासाठी आहे. आणि एकादशीच्या दिवशी काय करावं? काय करावं एकादशीच्या दिवशी? साबुदाणा खावा. काय करावं? एकादशीचं व्रत कसं करावं? साबुदाणा खाऊन करावं ना. आणि एक तुम्हाला सांगू, साबुदाणा खाल्ल्याने एकादशीचं व्रत भंग होत नाही. साबुदाणा खाल्ल्याने एकादशीचं व्रत भंग होत नाही, पण एकादशीचं पुण्य मात्र मिळत नाही. आणि हा साबुदाणा असा आहे, साबुदाणा आपल्याकडून पचत नाही. साबुदाणा पचवल्या सुद्धा जात नाही. एक साबुदाणा पचवण्याकरता किती वेळ लागतो? एक साबुदाणा पचवण्याकरता जेवढे गव्हाचे दाणे पचायला वेळ लागतो ना, तेवढा एक साबुदाणा पचायला वेळ लागतो. जेवढे 1000 दाणे ज्वारीचे पचायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढा एक साबुदाणा पचायला वेळ लागतो. आणि आम्ही एकादशीच्या दिवशी काय करतो? काही काही लोक एकादशी माहिती आहे काय करतात? कारण साबुदाण्याची खिचडी खायला मिळते म्हणून एकादशीचं व्रत करतात. आणि उलट आमचं पोट आम्ही साबुदाण्याच्या खिचडी काढून खाऊन बिघडून घेतो. अरे आमच्या पोटाला व्यायाम पाहिजे, फळ खा, फ्रूट खा. तुमच्याकडे तर कंदा आहे, कंदाचं आगर आहे तुमच्या इथे, आम्हाला मिळत नाही. तुम्ही 10-12 रुपये किलोनं विकता, आम्हाला 30 रुपये 35 रुपये किलोनं घ्यावं लागतं, आम्हाला मिळत नाही. तुम्हाला शुद्ध अन्न मिळतं, ते तुम्ही खायला पाहिजे. आहार मिळतो एकादशीच्या दिवशी, ते खायला पाहिजे. जेवढ्या कॅलरीज शरीराला लागतात ना, तेवढ्या कॅलरीज एकादशीच्या दिवशी घ्याव्या. पण काय? उपवासाचे पदार्थ घेऊन, फळ फ्रूट खाऊन. शरीराला काम करण्याकरता कॅलरीज पाहिजे, हे कारण सांगू नका शेतात जावं लागतं म्हणून. जेवढ्या कॅलरीज पाहिजे, जेवढ्या ऊर्जा पाहिजे शरीराला, तेवढी ऊर्जा एक वेळा का दिवसभराकरता मिळाली, मग त्या ऊर्जेच्या भरोशावर आपण सर्व कामं करू शकतो. म्हणून एकादशीचं व्रत केलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, सोमवार नाही केला चालेल, मंगळवार नाही केला चालेल, बुधवार नाही केला चालेल, शनिवार नाही केला चालेल, इतवार नाही केला नाही चालेल, बस्तरवार नाही, गुरुवार नाही, कोणताच वार करू नका. पण एकादशीचं व्रत करा. काय एकादशीचं व्रत करा? कारण सर्व व्रतांचा राजा जर कोणतं असेल ना, तर ते एकादशीचं व्रत आहे. 15 दिवस एक
येणार एक एकादशीचं व्रत करा. महाशिवरात्री एकादशी नाही आहे, ते व्रत आहे. महाशिवरात्रीचं काय आहे? हे व्रत आहे. आता उद्याची महाशिवरात्री आहे ना, हे व्रत आहे. व्रत कोणा करता आहे? महादेवा करता व्रत आहे. महादेवा करता ते व्रत करावं लागतं, उपवास करावा लागतो. आणि सर्व एकादशा 12 महिन्यातल्या 24ही एकादशा सर्व सारख्या आहे. आषाढी कार्तिकी नुसती एकादशी करू नका, तर 15 दिवसांनी येणारी एकादशी करा. 3च एकादशा का करता? 3 एकादशा सांगितल्या तुम्ही, एक व्रत आणि 2 एकादशा. एका जणाला विचारलं म्हणे, महाराज या मोठ्या मोठ्या आहे म्हणे. आम्ही लहान लहान नसतो करत म्हणे, मोठ्या मोठ्या करत असतो. काहून या लहान लहान एकादशा का आपल्या भावजाया लागते का? आरोग्य चांगलं राहावं असं जर वाटत असेल ना, तर एकादशीचं व्रत करा. गोकुळातल्या लोकांनी एकादशीचं व्रत केलं, त्याचा परिणाम हा झाला, गोकुळातल्या लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आणि नंद बाबाच्या घरी साक्षात परमात्मा प्रगट झाले. नंद बाबाला आनंद झाला. नंद बाबाने घोषणा केली, गौलियों का राजा हूँ मैं, धन का खजाना लुटाता हूँ, पुत्र उत्सव के कारण सबकी इच्छा पुराता हूँ. या दौंडीदेवी नगरामध्ये मला पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. ज्यांना ज्यांना जे जे लागत असेल ना, ते माझ्याकडून घेऊन जावं. मला कारण पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. दौंडी झाली. आणि ज्यावेळेस दौंडी झाली, सर्व दीन दुखी गो ब्राह्मण याचक आज नंद बाबाच्या घरी यायला लागले. आयो रे आयो नंदलाल बिराजमान, चला आयो रे आयो नंदलाल बिराजमान, आयो रे आयो आयो रे आयो नंदलाल बिराजमान, आयो रे आयो नंदलाल बिराजमान, आयो रे आयो नंदलाल बिराजमान, आयो रे आयो नंदलाल. सर्व दीन दुखी गो ब्राह्मण याचक आज नंद बाबाच्या घरी यायला लागले. नंद बाबाने घोषणा केली, या कोणाला गाई लागत असेल गाई घेऊन जा, कोणाला
सुवर्ण मुद्रा लागत असेल सुवर्ण मुद्रा घेऊन जा, या आम्हाला पुत्ररत्न झालं. कारण मी गवड्यांचा राजा आहे. गौलियो का राजा सबकी इच्छा पुराता. सर्व घोषणा केली. सर्व दीन दुखी गुरु ब्राह्मण यायला लागले. दीन दुखी गो ब्राह्मण याचक आए नंद जी के द्वार. सबकी इच्छा पुराने लगे. जय हो नंद कुमार. सर्वांची इच्छा पुरवायला लागले. एवढं दान दिलं नंदबाबाने, एवढं दान दिलं नंदबाबाने. शेवटी घेणारे थकले पण देणारा नाही थकला. देते देते नंद थकीना याचक हुए निहाल. आशीर्वाद हम सबका है. खुश रहो नंद जी के लाल. देते देते नंद थकना. शेवटी घेणारे थकले पण देणारा नाही थकला. आशीर्वाद दिला सर्व याचकांनी. धन्य आहे तू यशोदा, धन्य आहे नंद बाबा, धन्य हो तुम यशोदा. पाया ऐसा लाल तुम्हारे पुत्र के दर्शन से हम याचक हुए निहाल. धन्य आहे नंद आणि धन्य आहे यशोदा, तुमच्या पुत्राचं दर्शन आम्हाला झालं. आम्ही सुद्धा आज निहाल झालो. आशीर्वाद देऊन टाकला. नंद बाबाने 8 दिवसापर्यंत नंद उत्सव केला. 8 दिवसापर्यंत भरभरून दान केलं पण कोणाजवळचं काही घेतलं नाही. देतच राहिले, कोणाजवळचं काही घेतलं नाही. आणि आम्ही घरामध्ये कन्यारत्न नाही तर पुत्ररत्न जर जन्माला आलं ना, कोणाजवळून काही मिळावं म्हणून बारशे करतो, वाढदिवस करतो, कोणाजवळून काही मिळावं म्हणून. पण धर्मशास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, बारसं मुलाचं करायचं असेल तरी कोणाजवळचं काही घेऊ नये. दान करावं. दान कुठे करावं? मंदिरात दान करावं. दान कुठे करावं? साधू संतांना दान करावं. दान कुठे करावं? गोशाळेला दान करावं. जिथे आपल्याला योग्य वाटत असेल त्या ठिकाणी दान करावं. कोणाजवळचं काही घेऊ नये. का घेऊ नये? लोक देतात पण मन दुखतात ना त्यांचं, आणि आपण ते मन दुखावलेलं आपल्या बाळाला घालता. हाय लागते बाळाला म्हणून कोणाजवळचं काही घेऊ नये. आणि आज आमचे वाढदिवस चालू आहे, बारशे चालू आहे. कशा करता? कोणी काहीतरी आणलं पाहिजे. कोणी जर काही आणलं नाही ना, मग आपला पारा पहा. काहीच नव्हतं काय माझ्या मुलासाठी? काहीच नाही आणणं झालं काय? निदान एखादं फाटकं बोंदर तरी आणायला पाहिजे होतं. मग आमचा तोरा बघा. आणि कोणी आम्हाला द्यावं ही अपेक्षा आम्ही ठेवतो. आम्ही काय देतो त्यांना? ते मुरमुरे, ते पोहे. बघा ते वाढदिवसात काय देतात? मुरमुऱ्याचा चिवडा. म्हणून दान करावं. नंद बाबांनी 8 दिवसामध्ये दान केलं. 8 दिवसपर्यंत हा नंद उत्सव चालला. एक गोष्ट मात्र विसरले. कोणती गोष्ट विसरले? टॅक्स भरायचं विसरले. नंद बाबा ब्रज 84 कोश एरियाचे काय होते? राजे होते. तुम्ही पाहला का ब्रज 84 कोश एरिया? कोणी कोणी पाहला? ब्रज 84 कोश एरिया कोणी कोणी पाहला? इकडे पुरुष मंडळी तुम्ही नाही पाहला का? एवढे माझ्यासोबत आले तुम्ही, मग हात वरती करा ना. माझ्यासोबत आले ना तुम्ही मागच्या वर्षी? तुम्हाला दाखवलं ना मी ब्रज 84 कोश एरिया. मग नाही कशाला म्हणता? ब्रज 84 कोश एरियाचे राजे होते. आता याही वर्षी कथा आहे 1 मे पासून. पण यावेळेस तुम्हाला मी नेऊ शकत नाही. का नेऊ शकत नाही यावेळेस? कारण भरपूर संख्या झाली. मी तुमची आता त्या ठिकाणी व्यवस्था नाही करू शकत, म्हणून तुम्हाला यावेळेस मी नेऊ शकत नाही. चालायचंच असेल माझ्यासोबत तर नैमिषारण्याला चला. 18 सप्टेंबर पासून नैमिषारण्याला कथा आहे. त्यामध्ये अयोध्या आहे, त्यामध्ये काशी आहे आणि नैमिषारण्याला 18 सप्टेंबर पासून कथा आहे. त्या ठिकाणी चला. ब्रज 84 कोस एरियाचे नंदबाबा राजे होते आणि त्या 84 कोस एरियाचा कर गोळा केला आणि कंसाच्या कोशागारामध्ये नेऊन भरला. मथुरेला आले नंदबाबा. नंदबाबाने विचार केला, चला मला मुलगा आहे, आनंदाची बातमी आपण कंसाला सांगू. म्हणून बिकानेरवाल्या जवळचा, योगेशवाल्या जवळचा,
पेड्याचा डबा घेतला आणि गेले कुठे, कंसाच्या महालामध्ये. कंसाच्या हाती एक पेढा दिला. कंस म्हणे पेढा कशाचा आहे? म्हणे मला मुलगा झाला. म्हणे वा नंद बाबा, तुम्हाला म्हातारपणामध्ये मुलगा झाला, आणखी एक पेढा द्या. आणखी एक पेढा दिला. 2 पेढे कंसाला दिले. कंस म्हणे वा नंद बाबा, तुम्हाला म्हातारपणात मुलगा झाला, मी तुमच्या मुलाला आशीर्वाद देतो, तुमच्या मुलाचे सर्व दुश्मन मरो. पहिला आशीर्वाद कोणाचा मिळाला? पहिला आशीर्वाद कंसाचा मिळाला. नंद बाबा विचार करायला लागले, हा दृष्ट कंस आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः हरे नमः हरे नमः. नंद बाबा विचार करायला लागले, हा दृष्ट कंस आहे. माझ्या मित्राची याने 6 मुलं मारून टाकली. 6 मुलं माझी याने मारून टाकली. म्हणून नंद बाबा विचार करायला लागले, चला आपल्या मित्राची 6 मुलं मारून टाकली, चला आपण आपल्या मित्राची सांत्वना करू, वसुदेवाची सांत्वना करू. म्हणून नंद बाबा बंदीखान्यामध्ये गेले आणि बंदीखान्यामध्ये नंद बाबाला वसुदेवाने आणि देवकीने पाहिल्यानंतर वसुदेव देवकीच्या डोळ्यामधून पाणी यायला लागलं, अश्रूच्या धारा यायला लागल्या. वसुदेवजी महाराज नंदबाबाकडे पाहायला लागले, देवकीला पाहायला लागले. अगं देवकी, रडू नको, तुझी 6 मुलं ह्या दृष्ट कंसाने मारली आहे ना, रडू नको. वसुदेवजी महाराज देवकीच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा पुसायला लागले. नंद बाबा सुद्धा आज वसुदेवाच्या डोळ्यामधल्या अश्रूच्या धारा पुसायला लागले. नंद बाबाने वसुदेवाचे अश्रू पुसले. वसुदेवा रडू नको, मित्रा रडू नको, मला माहिती आहे तुझी 6 मुलं या दृष्ट कंसाने मारून टाकली, पण मला आता मुलगा झाला, हा माझा मुलगा तू तुझा समज. देवकीला समजावलं, ताई रडू नको. वसुदेवाने देवकीच्या डोळ्यातले अश्रू पुसले. नंद बाबा वसुदेवजी महाराज नंद बाबांना म्हणायला लागले, तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर गोकुळाला जा, कारण मला अनिष्ट होण्याची चिन्ह दिसत आहे. कारण वसुदेवाला माहिती होतं जेव्हापासून आकाशवाणी झाली हा कंस स्वस्थ बसणार नाही, माझ्या मुलाला मारण्याचे प्रयत्न करतील. नंद बाबा तर या ठिकाणी आहे, नंदाला लवकर पाठवलं पाहिजे. म्हणून नंदाला गोकुळामध्ये पाठवलं आणि इकडे हा कंस विचार करायला लागला, माझा काळ कुठे जन्माला आला असेल, कोण शोधून काढणार. म्हणून राजसभा भरवली. राजसभेमध्ये घोषणा केली, जो कोणी माझा काळ वसुदेव देवकीचा मुलगा त्याला शोधून काढेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. सर्व पाहायला लागले एकामेकाकडे, कोणीच हात वरती करायला, कोणीच चॅलेंज स्वीकारायला तयार नाही. पण एका माऊलीने, एका महिलेने मात्र हात वरती केला. म्हणे दादा घाबरू नको, मी करते, मी शोधते वसुदेव देवकीच्या मुलाला. सर्वांनी मागं पाहतो तर काय, ती होती पुतना. पुतना म्हणजे कोण आहे? पुतना म्हणजे कोणी स्त्री नाही बरं. पुतना कोणी स्त्री नाही, पुतना कोणी पुरुष नाही. पुतना म्हणजे हे आपल्या अंतःकरणातली वाईट वृत्ती. पुतना आपल्या अंतःकरणातली वाईट वृत्ती. पुतनेने काय केलं, स्तनाला विष लावलं. आणि स्तनामध्ये काय असतं, बाळाचं अन्न असते, बाळाचा आहार असतो. तिने दुधात विष कालवलं. दुधात विष कालवणे ही पुतनेची वृत्ती आहे. दुधात विष कालवणे म्हणजे दुधात पाणी कालवणे आणि दुधात पाणी कालू कालू विकणे म्हणजे ही पुतनेची वृत्ती आहे. पुतना ही छोटी छोटी मुलं मारायला लागली. आम्ही नाही का छोटी छोटी मुलं मारत गर्भामध्ये अभार्षण करून, समजावं की पुतनेची वृत्ती आहे. जो डॉक्टर अभार्षण करतो पैशाच्या लोभासाठी, समजावं की पुतनेची वृत्ती आहे. म्हणून पुतना कशाला म्हणतात, जी मनानेही पवित्र नाही आणि तनानेही पवित्र नाही तिला पुतना म्हणतात. पुतनेने चॅलेंज स्वीकारलं. पुतना म्हणजे दैत्य आहे, बांबल भट्टाची बहीण.
पुतना दैत्य आहे, अकराळ विकराळ केस आहे, केस विखुरलेले आहे, दात समोर आलेले आहे, मोठमोठ्या भुवया आहे, काळी काळी टिक्कर आहे पाहायला. पुतणीने विचार केला, मी जर अशा अवस्थेमध्ये जर गेली तर लोक मला दगड मारतील आणि हाकलून देतील, मग काय करावं, सुंदर बनावं. आणि सुंदर बनण्यासाठी कुठं जावं लागतं, कुठं जावं लागतं सुंदर बनण्याकरता? सरावन भाऊ, कुठं जावं लागते? तुम्हाला कसं माहित? तुम्ही जात असता का पांडुरण्याला? सुंदर बनण्याकरता कुठं जावं लागतं? ब्युटी पार्लरच्या दुकानात जावं लागतं सुंदर बनण्याकरता. आणि एक तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही सर्व सुंदरच आहोत. सुंदर जर बनायचं असेल तर ब्युटी पार्लरच्या दुकानात जावं लागतं. अरे शरीराला सुंदर बनवण्यापेक्षा मनाला सुंदर बनवा. शरीराला जर सुंदर बनवलं ना तर जग प्रसन्न होईल, पण मनाला जर सुंदर जर बनवलं ना तर जगत निहंता परमात्मा प्रसन्न होईल. कोणाला प्रसन्न करायचं आहे तुम्ही तुमचं ठरवा. जगाला प्रसन्न करायचं आहे की भगवंताला प्रसन्न करायचं आहे? सुंदर जर बनायचं असेल ना तर ब्युटी पार्लरच्या दुकानामध्ये जावं लागतं. आणि मनाला जर सुंदर जर बनवायचं असेल ना तर तुम्हाला आम्हाला याच महादेवाच्या याच दरबारामध्ये यावं लागतं. मग पुतना ही सुंदर बनण्याकरता ब्युटी पार्लरच्या दुकानात गेली, केस कतरायला लागली. केस कतरायला काय म्हणतात तेही सांगून द्या आता. तुम्ही जातच असता म्हणता, आता तेही सांगून द्या आता. काय म्हणतात केस कतरायला? कोणी स्टेप कट म्हणतात, कोणी अंती कोणती कट, कोणी बापकट म्हणतात. आमच्या तुमच्या इकडे म्हणतात का बापकट? केव्हा केव्हा मला जे एक चिंतन होतं एका एका गोष्टीचं, केस मावल्या कतरतात आणि नाव बापाचं बदनाम करतात. कोण मायकट म्हणायला काय जातं? पुतणीने केस कतरले, चेहऱ्याला फेऱ्यान लवली लावायला लागली. फेऱ्यान लवली लगाव और 7 दिन में निखार पाओ. खरंच फेऱ्यान लवली लावल्यानं गोरं होतं काय? फेऱ्यान लवली लावल्यानं जर गोरं झालं असतं तर आमच्या घरच्या म्हशीवर जवळजवळ पोतोभर फेऱ्यान लवली आतापर्यंत लावलं. म्हैस जशीच्या तशीच. हे सर्व षडयंत्र आहे विदेशी कंपन्यांचं. गोरं बनण्याच्या भानगडीत पडू नका. कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रण द्याल. हे विदेशी कंपन्या काय काय टाकतात त्याच्यामध्ये. आम्ही गोरं पडण्याचा प्रयत्न करतो. गोऱ्या माणसांमध्ये कॅन्सरचं प्रमाण लंडनमध्ये बघा, जिकडे गोरे लोक आहेत तिकडे बघा, गोऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. मग गोरं पडण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही जसे आहात तसेच बरे आहोत. आम्ही कसे आहोत भारतातले लोक? आम्ही भारतातले लोक गोरे नाही. गोरे कशाला म्हणतात? जे भुरे भगत असतात ना त्यांना गोरे म्हणतात. जे लंडनचे लोक आहेत ते भुरे आहे ना. आमची त्वचा कशी आहे? आमची त्वचा पिवळी आहे. आमची त्वचा पांढरी नाही आहे. म्हणून आम्हाला सावळं म्हटलेलं आहे. आम्ही गोरे नाही आहे, आम्ही सावळे आहोत. ज्या परमात्माची कथा तुम्ही आम्ही ऐकून राहिलो आहे तो परमात्मा कसा आहे? कसा आहे तो परमात्मा? गोरा आहे की सावळा आहे? कसा आहे? गोपाल कृष्ण कसा आहे? सावळा आहे. राम कसा आहे? आता रामाची मूर्त बसली अयोध्येला, कशी आहे? सावळी आहे. पंढरपूरचा मालक कसा आहे? सावळा आहे. तिरुपती बालाजी कशी आहे? सावळे आहे. मग आमचा देव जर सावळा आहे तर मग आम्ही गोरं पडण्याच्या भानगडीत का पडतो? सावली सूरते पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरते
इकडचं झालं, आता इकडे, आता इकडे सर्व उभे उभे राहू. ज्यांना नाचता येतं त्यांनी समोर या, बिनधास्त. सावली
सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. आमचा परमात्मा कसा आहे, सावळा आहे. मग आम्ही घोर पडण्याच्या भानगडीत पडू नका. ही पुतना गेली ब्युटी पार्लरमध्ये, सुंदर बनायला लागली, सुंदर बनली, सुंदर असा वस्त्र परिधान केले. पंजाब का लहंगा, बनारस की साडी, चली रे पुतना मावशी नंद की गली. नंदवाड्यामध्ये आली, सर्व छोटी छोटी मुलं मारायला लागली. सर्वात शेवटी नंबर लागला नंदवाड्याचा. आवाज दिला. यशोदा घरामध्ये काम करत होती. आवाज दिला. यशोदा बाहेर आली. ताई कोण आहे तुम्ही? अगं मला समजलं की तुला मुलगा झाला. म्हणे हो. तू कोण आहे? अगं मी तुझी बहीण आहे. म्हणे मला कोणी बहीण वगैरे नाही आहे. अगं मी तुझी दूरच्या नात्यातली बहीण आहे. तुझी मावस बहीण, मावस बहिणीची मामबहीण, माम बहिणीच्या मावस बहिणीची चुलत बहिणीची मी बहीण आहे. असेल बाई, मला काही माहिती नाही आहे घरात. कुठे आहे तुझा मुलगा? माझा मुलगा ना झोपलेला आहे. आता त्याला उठवायचं नाही. जो तो उठल्यानंतर मग नंतर त्याला घ्यायचं. म्हणे ठीक आहे. यशोदा घरात काम करण्याकरता निघून गेली आणि ही पुतना विचार करायला लागली, याचा मी केव्हा वध करणार आहे. कारण राजाचा मुलगा आहे. राजाचा मुलगा जरा काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे. लाला पाळण्यामध्ये झोपला होता. यशोदा घरात काम करत होती. गेली ना पुतना पाळण्याजवळ. जशी पाळण्याजवळ गेली, परमात्माने डोळे घट्ट बंद करून घेतले आणि मनातल्या मनात म्हणायला लागले, मावशी आली. आता ती पुतना मावशी झाली. आतापर्यंत मावशी नव्हती, आता मावशी झाली. का मावशी झाली? कारण ही स्तनपान करण्याकरता आली होती आणि स्तनपान करण्याचा अधिकार फक्त दोघांनाच, एक आईला आणि एक मावशीला. आणि मावशीला आईचा दर्जा असतो. पण परमात्मा विचार करायला लागले, ही मावशी बनून आली आहे, आई बनून आली आहे, मला स्तनपान करण्याकरता आली आहे, पण हिचा मला वध करावा लागणार आहे. म्हणून परमात्माने डोळे घट्ट बंद केले. काही शास्त्रकार सांगतात परमात्माने डोळे का बंद केले? कारण ही स्तनाला विष लावून आलेली आहे आणि विष पिणे हे काम कोणाचं आहे? ये किसी भगवान का काम नहीं है, तो शंकर बनकर का काम है. शंकररावचं स्मरण करायला लागले परमात्मा. बोले बाबा आप आओ, मैं तो यहाँ माखन मिस्त्री खाने के लिए आया हूँ और पहला ही ग्राहक मुझे मिल गया है. ये जहर का, ये जहर पीना तो अपना काम नहीं है. शंकरराव ये तुम संभालो जहर. म्हणून महादेवाची विनवणी करायला लागली. म्हणून परमात्माने डोळे घट्ट बंद करून ठेवले. पुतनेने विचार केला, हीच संधी आहे. यशोदा घरात काम आहे, याला उचललं पाहिजे. उचललं परमात्माला. इथे याला मारायचं नाही, कारण राजाचा मुलगा आहे. याला कुठे मारायचं? याला गोकुळाच्या बाहेर मारायचं. म्हणून गुपचूप गोकुळाच्या बाहेर घेऊन गेली आणि आपलं शरीर हळूहळू वाढवायला लागली आणि मूळ स्वरूपात आली आणि लालाला स्तनाशीने लावलं. परमात्माने जे विष होतं महादेवाला देऊन टाकलं. दुग्धप्राशन करायला लागले. दुग्धप्राशन करता करता रक्तही ओढायला लागले. ज्यावेळेस रक्त ओढायला लागले, पुतनेला वेदना व्हायला लागल्या. पुतना म्हणते, अरे सोड, अरे सोड, जाते माझा प्राण, मला सोड. परमात्मा म्हणतात, मी ज्याला एक वेळा पकडतो त्याला कधी सोडत नाही. पुतनेच्या तोंडामधून रक्त यायला लागलं, फुबुडं बाहेर यायला लागले. धडामकन खाली कोसळली, प्राण कंठाशी आला. पुतनेच्या स्पर्शाने मोठमोठे वृक्ष सुद्धा खाली कोसळले आणि पुतनेने आपला प्राण सोडला. आवाज गेला नंदवाड्यामध्ये, गोकुळामध्ये. सर्व गोकुळातले गोपाळ गवडी धावत आले आणि नंद बाबा, यशोदा, सर्व गोपिका धावत आल्या. नंदवाड्याच्या गोकुळाच्या बाहेर पाहतो तर काय, एक दैत्य मरून पडलेली आहे आणि यशोदेचा मुलगा, यशोदेचा लाला तिच्या स्तनावर खेळतोय. गोपिका यशोदेला बोलायला लागल्या, अगं एक तर म्हातारपणात मुलगा झाला, तुला सांभाळता येत नाही. अगं बाई, मला काही माहिती नव्हतं. कोणती तरी अनोळखी स्त्री आहे, बहीण आहे म्हणून सांगत होती, मला काय माहिती. गोपाळांनी लालाला उचललं, गोपिकांच्या स्वाधीनं केलं. गोपिकांनी लालाला यशोदेच्या स्वाधीनं केलं. गोपाळांनी त्या पुतनेच्या शरीराचे तुकडे 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 केले, चिता रचली आणि अग्नी प्रज्वलित केला. त्यामध्ये मुखाग्नी दिली. त्या पुतनेच्या शरीरामधून सुगंध निघायला लागला. त्यामधून एक दिव्य ज्योत बाहेर आली आणि ती परमात्माच्या शरीरामध्ये विलीन झाली. जी पुतना स्तनाला कालकुट्ट विष लावून आली, त्या पुतनेचा सुद्धा आज परमात्माने उद्धार केला.
लालाला घरामध्ये आणलं, घाबरला असेल म्हणून कान फुकायला लागले, दृष्ट लागली असेल म्हणून दृष्ट काढायला लागले. दृष्ट कशी तुमच्याकडे काढतात का? दृष्ट मुलाला दृष्ट जर लागली तर दृष्ट कशी काढायची असते? इट निघो, मीठ निघो, घरातलं निघो, बाहेरचं निघो, पांढुरण्यातलं निघो, खाप्यातलं निघो, रजाळीतलं निघो, खैरीचं निघो, लांग्याचं निघो, या झाडावरचं निघो, या झाडावरचं निघो, पुरुषातलं निघो, महिलांचं निघो. अशी आपण दीट काढतो ना, अशी दृष्ट काढतो ना आपण. अशी दृष्ट नाही काढायची. गोपिकांनी काय केलं? गंगी गाईच्या शेपटीनं दीट काढली. आणि बाळाला जर दृष्ट जर लागली ना, काय करायचं? बाजारामध्ये बालरक्षा स्तोत्र मिळतं, ते बालरक्षा स्तोत्र म्हणायचं. पाणी घ्यायचं आणि बालरक्षा स्तोत्र म्हणायचं. आणि ते बालरक्षा स्तोत्राचं जे पाणी असतं ते बाळाच्या डोळ्याला लावायचं आणि बाळाला पाणी जेवढं पित असेल तेवढं पाजायचं. बालरक्षा स्तोत्र म्हणायचं. आमच्या पांडुरंगाला सुद्धा दृष्ट लागली होती. संतांनी दृष्ट काढली. कवनाची बा दृष्ट तुला लागली माझ्या पंढरीनाथा. संतांनी सुद्धा दृष्ट काढली पांडुरंगाची. पुढे वसुदेवाने गर्गाचार्यजींना आपल्या दोन्ही मुलांचं नामकरण करण्याकरता गोकुळात पाठवलं. गर्गाचार्यजी आले आणि नंदबाबाला सांगायला लागले की आपण गोशाळेमध्ये नामकरण करू. म्हणून गोशाळेमध्ये नामकरण करायला लागले. आणि गोशाळेमध्ये नामकरण केलं. जो यशोदेचा मुलगा होता कृष्ण, त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणे मी तुझे काय नाव ठेवणार? तुझे तर अनेक अवतारात अनेक नाव आहे. दाता तेरे काही नाव. मी तरी काय तुझं नाव ठेवू शकणार आहे? अनेक अवतारामध्ये अनेक तुझे वर्ण आहे. आता तर तू श्याम वर्ण घेऊन आला आहे. आणि श्याम वर्ण कसा असतो? आकर्षित करणारा वर्ण असतो. सावळा वर्ण कसा असतो? आकर्षित करणारा वर्ण असतो. आकर्षित करणारा वर्ण असतो. म्हणून यशोदेच्या मुलाचं नाव ठेवलं आकर्षती इति कृष्ण. हा नाव ठेवलं कृष्ण. रोहिणीच्या मुलाकडे पाहायला लागले गर्गाचार्यजी. अरे याच्या बलाची तुलना जगामध्ये राहणार नाही. याला लोक संकर्षण म्हणेल. हा कौरव पांडवामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करेल. याला लोक राम सुद्धा म्हणेल. पण याच्यात बलाची तुलना जगात राहणार नाही. म्हणून याला लोक बलराम सुद्धा म्हणेल. म्हणून नाव ठेवलं बलराम. दोन्ही मुलांचं नामकरण झालं. दोन्ही मुलांचं नामकरण झालं. पुढे परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. पण 10 वाजले. आताच काही देवाला मोठं करता येणार नाही. म्हणून आपण देवाला मोठं केव्हा करू? रात्री 8 वाजता देवाला मोठं करू. म्हणून सर्व देव मोठे झाल्यानंतर देवाने काय काय लीला केल्या, काय काय खोड्या केल्या, चोऱ्या कशा केल्या. आणि आपल्याला सायंकाळी सर्वांना वृंदावनाला जायचं आहे. तनाने नाही मनाने वृंदावनाला जायचं आहे. परमात्मा खोड्या कसा करतो आहे, चोऱ्या कशा करतो आहे, चोऱ्या का बरं करतो आहे, हे जर सर्व लीला जर ऐकायचे असेल ना, तर या सायंकाळी 8 वाजता सर्वांनी तोपर्यंत आपापले हात बाहेर काढा आणि परमात्माचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
पते हर हर महादेव या सायंकाळी